पुंडलिक हा मुळा नदीच्या तीरी राहणारा एक तरुण होता. तो सुरुवातीला त्याचे आई वडील म्हणजेच जानुदेव आणि सत्यवती यांचा फारसा आदर करत नव्हता आणि लग्न झाल्यानंतर तो आपल्या पत्नीच्या प्रभावाखाली येऊन त्यांना खूप त्रास देऊ लागला. जेव्हा त्याचे आई वडील काशीच्या यात्रेला जात होते तेव्हा पुंडलिक आणि त्याची बायको सुद्धा त्यांच्यासोबत जायला लागले आणि यात्रेदरम्यान तो त्यांना खूप त्रास देऊ लागला. म्हणजेच की स्वतः आणि त्याची पत्नी मात्र घोडेस्वार होऊन जात होते आणि आई वडिलांना मात्र पायी चालत सांगत होता. आणि यात्रेदरम्यान ते कुक्कुट ऋषींच्या आश्रमात थांबले. आता कुक्कुट ऋषी हे आई वडिलांचे फार मोठे भक्त होते, मातृपितृ भक्त होते. आता तिथे रात्री अचानक खूप साऱ्या स्त्रिया आल्या. त्यांचे कपडे अतिशय गलिच्छ आणि मलिन कपडे घातलेल्या स्त्रिया आल्या, वस्त्र घातलेल्या स्त्रिया आल्या. त्यांनी आश्रमात झाडझूड केली, पाणी भरलं, ऋषींची सेवा केली आणि या सेवेदरम्यान जेव्हा त्या निघत होत्या तेव्हा त्यांचे कपडे अतिशय पांढरे शुभ्र आणि स्वच्छ आणि दिव्य झाले. हे पाहून तर पुंडलिकाला आश्चर्य वाटले. तो थक्क झाला. त्याने त्या स्त्रियांना विचारले, आपण कोण आपण कोण आहात? तेव्हा त्या स्त्रिया उत्तरल्या, आम्ही गंगा, जमुना आणि भारतातील विविध पवित्र नद्या. लोक आमच्यात आपल्या पापांचं क्षालन करण्यासाठी आंघोळ करतात, स्नान करतात आणि याने आम्ही मात्र मलिन होतो. आणि आम्ही मलिन झाल्यानंतर कुक्कुट ऋषींसारख्या मातृपितृ भक्त ऋषींची सेवा करतो, त्यांच्या आश्रमांची सेवा करतो, जेणेकरून आम्ही पुन्हा पवित्र होतो. आता हे ऐकल्यावर तर त्या पुंडलिकाला थोडा धक्काच बसला. म्हणजे त्याचं हृदय परिवर्तन झालं. त्याने काय चुका केल्या होत्या हे त्याच्या लक्षात आलं. आता त्याने यात्रेला न जाता तिथूनच आपल्या आई वडिलांना घरी परत आणलं आणि तो आपल्या आई वडिलांची खूप सेवा करू लागला, अहोरात्र सेवा करू लागला. आता त्याची ही सेवा बघून स्वर्गातले देवही थक्क झाले आणि भगवान विष्णू म्हणजेच विठ्ठल खूप खुश झाले आणि त्याला आशीर्वाद देण्यासाठी ते स्वतः आले त्याच्या घरापर्यंत आणि त्यांनी दारातून आवाज दिला, पुंडलिक. तेव्हा पुंडलिक म्हणतो की भगवंत, तुम्ही आलात, मी धन्य झालो, परंतु मी आता तुम्हाला भेटायला येऊ शकत नाही लगेच, कारण मी माझ्या आई वडिलांची सेवा करतोय. आणि बाहेर पाऊस चिखल असल्या कारणाने जवळ पडलेली एक वीट दाराजवळ पुंडलिकाने विठोबांना सरकवली आणि सेवा पूर्ण झाल्यावर ते उठून भगवंतांजवळ गेला आणि खरोखर भगवंतांचं ते सावळं सुंदर मनमोहक रूप पाहून तर पुंडलिक धन्य झाला. त्यावर तो 2 मिनिटं तो शांत बघत राहिला, इतकं सुंदर रूप. तर विठ्ठल भगवंत म्हणाले, माग तुला काय वरदान मागायचं? तर पुंडलिक म्हणतो की भगवंत देवा, मला काहीही वरदान नको, मला कुठलीही संपत्ती नको, माझी फक्त एकच इच्छा आहे, एकच वरदान मागायचं मला, ते म्हणजे तुम्ही याच विटेवर युगानुयुगे उभे राहा आणि कलियुगातील भक्तांना आशीर्वाद देऊन त्यांचा उद्धार करा. आणि भगवंतांनी सुद्धा तथास्तु म्हटले आपल्या भक्ताकडे बघून. भक्ताची इतकी साधी सोपी सेवा आणि साधं सरळ मन बघून त्याने तथास्तु म्हटलं आणि ते तिथे स्थायी झाले. आणि पुंडलिकेच्या नावावरूनच विठोबांचं नाव, विठ्ठलांचं नाव पुंडलिक वरदे हरी विठ्ठल असे पडले. आणि पंढरपुराचं त्या क्षेत्राचं नाव सुद्धा काय पडलं? पुंडलिकाचे पूर किंवा पुंडलिकाचे नगर असं त्या क्षेत्राचं पंढरपूर म्हणून नाव पडलं.